आज कोणीतरी मस्ती केली म्हणे, आज कोणीतरी मस्ती केली म्हणे, माणसाने माणुसकी सस्ती केली म्हणे. सावध व्हारे गव्हा ज्वारींच्या दाण्यांनो, आज बुजगावने आणण्याचं पाखरांशी दोस्ती केली म्हणे. मला असं जाणीवपूर्वक म्हणावं लागतं, कारण स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही या देशातील युवक अंधश्रद्धा, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी, व्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबून होणारी हत्या या सगळ्यांमुळे जर त्रस्त असेल तर आज विचार करण्याची गरज पडते की आजचा भारत आहे का महापुरुषांच्या स्वप्नातल्या भारतासारखा, आजचा भारत आहे का गांधीजींच्या स्वप्नातल्या भारतासारखा. आणि हेच जाणून घेण्यासाठी मी तनिष्कानंद तेलभरे, LKR रोडगे पेन्सिंगली CBSE स्कूल सेलू इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आपल्या समोर ऑनलाईनच्या माध्यमातून उभी आहे. विषय मांडतीये गांधी विचार आणि आजचा युवक. मोहनदास करमचंद गांधी नावाचे एक तरुण जेव्हा आफ्रिकेहून भारतात आले तेव्हा त्यांचे राजकीय गुरु नामदार गोखले यांनी त्यांना संपूर्ण भारताचे दर्शन करण्यास सांगितले. गांधीजींनी पाहिलेला भारत हा गुलामीने पिचलेला होता, दारिद्र्याने पिडलेला होता, अज्ञान, अंधश्रद्धा आणि आळस यांच्या चिखलामध्ये सारा देश रुतलेला होता. हे पाहून गांधीजी व्यथित झाले, पण त्यांनी या मृतवत देशाला जागृत करण्याचा निश्चय केला. कारण महात्मा गांधी हे केवळ एक नेता नव्हते, तर तो होता एक विचार, तो होता एक आदर्श. सत्य, अहिंसा, साधेपणा, स्वावलंबन आणि सामाजिक जबाबदारी ही गांधीजींच्या आयुष्यातली महत्त्वपूर्ण मूल्ये होती. आणि म्हणून ते नेहमी म्हणत, बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. जगामध्ये जो बदल घडवायचा असेल तर तो बदल स्वतःपासून सुरू करा. आणि गांधीजींनी एका सुंदर, संपन्न आणि महान भारताचं स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आयुष्यभर स्वतःला वाहून घेतलं. गांधीजींनी पाहिलेल्या भारताचे सत्य आणि अहिंसा ही 2 तत्वे होती. पण आजची समाजाची परिस्थिती काय आहे? सत्य तर राष्ट्रातून हद्दपार झालेले आहे आणि अहिंसा हा तर थट्टेचा विषय झाला आहे. गांधीजींनी आपल्याला सत्याचा मार्ग दाखवला, पण आज युवकांना वाटतं थोडं खोटं चालतं पण काम झालं पाहिजे. गांधीजींनी साधेपणा शिकवला, पण आज फॅशन, ब्रँड, महागडी गॅजेट्स ह्या सगळ्या प्रतिष्ठेचे मापदंड झाले आहेत. या आणि अशा परिस्थितीत गांधीजींच्या स्वप्नातील भारत कसा साकारणार? धर्म, जाती, पंथ, भाषा यांच्या निकषावर आज येथे एकमेकांचे गळे धरले जातात. पण गांधीजींनी कल्पिलेल्या सुखी आणि समृद्ध भारतात जातीयता, धर्मांधता यांना थारा नव्हता. सर्व धर्मांचा अभ्यास करून गांधीजी या निष्कर्षावर आले होते की सर्व धर्म समान आहेत आणि मानव धर्म हाच एक सर्वश्रेष्ठ धर्म आहे. राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी गांधीजी त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत जपत राहिले, पण आज समाजातली परिस्थिती या उलटच आहे. त्यांचा श्रमशक्तीवर भर होता, ते श्रमाचे महात्म्य जाणत होते आणि म्हणून ते नेहमी म्हणत, खूप कष्ट करावेत आणि आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी आपण स्वतः तयार कराव्यात. गांधीजींनी स्वावलंबनाला नेहमीच महत्त्व दिले, पण आजची परिस्थिती तर विपरीतच आहे. आजचा युवक, आजचा भारत सगळ्या आयत्या गोष्टी हव्या असतात त्यांना. गांधीजींना वाटे की सर्वांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, येथील उद्योगधंद्यांना प्रोत्साहन द्यावे, प्राधान्य द्यावे, घराघरातून लघु उद्योग चालवावेत. पण आजचा भारत तर विदेशी वस्तूंचा आग्रह धरतो, स्वदेशी वस्तूंविषयी तर नाखुशच दिसतो. आज सुविद्य झालेले भारतीय तरुण परदेशात जाऊन स्थायिक होतात. आपल्या देशातील गोरगरिबांविषयी, दीनदलितांविषयी त्यांना काही मात्र काळजी नसते. पण गांधीजींच्या स्वप्नातील तरुण, गांधीजींच्या विचारातील तरुण हा गावखेड्यांकडे धाव घेणारा होता. पण आज हे चित्र फक्त काल्पनिकतेतच उरलेलं आहे. आजची सत्य परिस्थिती अशी आहे की देशामध्ये शिक्षण आहे पण रोजगारी नाही, देशामध्ये तंत्रज्ञान आहे पण नात्यांमध्ये ती उब राहिलेली नाही, देशामध्ये स्वातंत्र्य आहे पण जबाबदारीची जाणीव राहिलेली नाही. आणि म्हणून असं म्हणावंसं वाटतं, जगायचं असेल खरं तर सत्याचा मार्ग धर, जगायचं असेल खरं तर सत्याचा मार्ग धर. अहिंसेचा मंत्र जपुनी मनात करू नको डर, अहिंसेचा मंत्र जपुनी मनात करू नको डर. आजचा युवक लाईक्स मध्ये जगतो आणि फॉलोअर्स मध्ये हरवतो, पण गांधी विचार आठवून आम्ही खरं सुख मात्र शोधतो. आज हे नेहमी ऐकायला येतं, 1 रुपया चांदी का, देश हमारा गांधी का. पण आज खरंच आपण महात्मा गांधींच्या विचारावर चाललो आहोत का? अंधश्रद्धा, भ्रष्टाचार आणि अशुद्ध राजकारण ह्या गोष्टी गांधीजींच्या विचारांच्या अगदी विरुद्ध आहेत. ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की गांधींचे विचार हे फक्त इतिहासातल्या शब्दांपुरते मर्यादित नाहीत, तर ते आयुष्यात उतरवणं हे फार महत्त्वाचं आहे. जर आजचा युवक
सत्य, अहिंसा, स्वावलंबन आणि सामाजिक जबाबदारी अंगीकारेल तरच तो गांधीजींच्या विचारांचा खरा वारसदार ठरेल. पण निरक्षरता, बेकारी आणि स्वार्थांधता यांनी पोखरलेला आजचा भारत महात्माजींचे स्वप्न कसे साकार करणार? भारत हा एक महान देश आहे हे सत्य कसे साकार होणार? त्यासाठी सुरुवात ही स्वतःपासून करायला हवी आणि त्यासाठी पुस्तक हातात घ्यायला हवं. कारण पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक हे कधीच कुणापुढे नतमस्तक होत नाही. आणि म्हणून जर आपल्याला गांधीजींच्या विचारातला भारत साकारायचा असेल, जर गांधीजींच्या विचारांवरती चालायचं असेल, तर ही जबाबदारी आजच्या युवा पिढीवरती आहे, आजच्या युवकांवरती आहे. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, हमारे देश की जिम्मेदारी नहीं है हमें आगे ले जाने की, बल्कि हमारी जिम्मेदारी है अपने देश को आगे ले जाने की, अपने वतन को आगे ले जाने की, अपने राष्ट्र को आगे ले जाने की. और यह तभी संभव होगा जब मैं, आप, आज की युवा पीढ़ी और हम सब मिलकर प्रयास करेंगे. मनपूर्वक धन्यवाद.